शेवगाव येथील विद्या गाडेकर यांच्यावर राजकीय दबावाखाली 2 खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप होतोय। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांनी पत्रकार परिषद घेत यावेळी बोलताना सांगितलं की माझ्यावर राजकीय द्वेषातून 420चा आणि आणखी एक असे 2 खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। माझी राजकीय कारकीर्द संपविण्या हेतू आणि समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी काही राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून त्यांच्याशी संगनमत करीत कोणताही संबंध नसतानाही 420चा गुन्हा दाखल करून घेतलाय। विद्या गाडेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य हे पद भूषवले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणूक निरीक्षक 2024चं त्यांनी काम केलंय। तसेच पक्ष निरीक्षक ओबीसी या पदावर देखील त्या कार्यरत होत्या। मध्यंतरीच्या काळात शिवसेना पक्ष शिंदे गटात प्रवेश करीत पदाधिकारी म्हणून समाजात काम करत होत्या। वेगवेगळ्या पक्षात अत्यंत महत्त्वाच्या पदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळल्याने समाजात अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केल्याने समाजात त्यांची चांगली प्रतिष्ठा आहे आणि मध्यंतरीच्या काळात शिवसेना शिंदे गटात त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याचे तयारीत होते। पक्ष मोठी जबाबदारी देईल अशी दृष्ट भावना काही राजकीय विरोधकांच्या मनात येऊन राजकीय विरोधकांनी त्यांची समाजात बदनामी होईल आणि मानसिक त्रास कसा देता येईल, त्यांची राजकीय कारकिर्दी कशी संपेल या दृष्ट भावनेनं पोलीस निरीक्षक शेवगाव यांना हाताशी धरत संगनमत करून राजकीय दबावाखाली येऊन कोणत्याही घटनेची चौकशी न करता विचारपूस न करता 2 खोटे गुन्हे दाखल केले। या सर्व गुन्ह्याची पुरावे न्यायालयात सादर केल्याने न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आणि शेवगाव पोलिसांनी आमची बाजू मांडण्याची संधी न देता राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल केले, समाजात बदनामी केली आहे। या बदनामीस पोलीस प्रशासन देखील जबाबदार आहे। या बदनामीमुळे खोटे गुन्हे दाखल झाल्याने शारीरिक मानसिक स्थिती खालावली आहे। तरी या दाखल गुन्ह्यांची चौकशी करून मला खोट्या गुन्ह्यातून वगळण्यात यावं आणि संबंधित पोलीस प्रशासनावर त्वरित कारवाई करून राजकीय वरदहस्त असलेला तो व्यक्ती शोधून त्याच्यावरही कारवाई करावी, अन्यथा येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस महासंचालक नाशिक यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24।